नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्ही जर आमचे या आधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी। या चॅप्टरचा आपला हा थर्ड व्हिडिओ आहे। याच्यामध्ये आपण काही महत्त्वाचे थिअरम्स बघणार आहोत, असे थिअरम्स की जे तुम्हाला बोर्ड एग्जाम मध्ये विचारले जाऊ शकतात। थिअरम म्हणजे काय, तर आता याच्यामध्ये तुम्हाला हे स्टेटमेंट दिलेले आहे, बरोबर ना। हे स्टेटमेंट जे आहे ते कंडिशनल फॉर्म मध्ये आहे। कंडिशनल फॉर्म मध्ये म्हणजे इफ आणि देन फॉर्म मध्ये आहे। मग तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये शिकलेला आहात की जर थिअरमचा स्टेटमेंट इफ आणि देन फॉर्म मध्ये असेल तर त्याच्यावरून गिवन टू प्रूव्ह कसं लिहायचं आणि मग त्यावरून प्रूफ लिहायचं। आपल्याला फिगर जी असते ती फिगर सुद्धा पेपर मध्ये दिलेली नसते। जे स्टेटमेंट दिलेलं असेल ते स्टेटमेंट वाचून त्याच्यावरूनच आपल्याला फिगर सुद्धा काढायची असते आणि त्यावरूनच गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफ लिहायचं असतं। मग आता आपण आधी फिगर बघूया। त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन। हे थिअरमचं स्टेटमेंट आहे। हे ज्या थिअरमचं स्टेटमेंट आहे त्या थिअरमचं नाव आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम। बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात बीपीटी। थेल्स नावाचा जो एक मॅथमॅटिशियन होऊन गेला त्याने हा थिअरम सांगितला म्हणून याला थेल्स थिअरम असं सुद्धा म्हणतात। पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये त्याचं नाव नाहीये, मी फक्त जस्ट तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली। तुम्हाला पेपर मध्ये बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम असं काही थिअरमसाठी ज्यावेळेला या थिअरमवरती बेस्ड आपण सम्स किंवा इतर थिअरम सॉल्व करतो त्याच्या स्टेप्स मध्ये जेव्हा आपल्याला रिझन लिहायचं असतं, ज्यावेळेला आपण या थिअरमचा वापर करत असू तर तिथे रिझन मध्ये लिहिताना बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम किंवा बीपीटी असं लिहावं। मोस्टली लिहिताना शक्यतो लॉंग फॉर्मच वापरायचा। अगदीच आपल्याला असं वाटलं की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळात आपल्याला तो थिअरम कंप्लीट करायचा आहे, अशा वेळेलाच शॉर्ट फॉर्म वापरायचा। येते लक्षात? मग चला आता थिअरमचं स्टेटमेंट बघू आपण आणि त्या स्टेटमेंट वरून फिगर आधी बघूया। फिगर बघितल्यानंतर मग गिवन आणि टू प्रूव्ह कडे वळूया। त्यांनी म्हटलेलं आहे इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे एवढं स्टेटमेंट वाचल्यानंतर आपल्याला काय समजतंय की आपल्याला इथे एक ट्रायंगल काढायचं आहे, बरोबर। आणि त्या ट्रायंगलच्या एका साइडला आपल्याला पॅरलल लाईन काढायची आहे। मग इथे ट्रायंगल काढला, ट्रायंगल ABC। त्या ट्रायंगल ABC ला मी साइड BC ला एक लाईन पॅरलल काढली। या लाईनला मी नाव देते लाईन L। म्हणजे लाईन L जी आहे ती लाईन L साइड BC ला आपण पॅरलल काढली। पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे, इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स। मग ट्रायंगलच्या एका साइडला आता आपण ही पॅरलल लाईन काढली की AB आणि AC या दोन रिमेनिंग साइड्स आहेत त्या ट्रायंगलच्या, या रिमेनिंग साइड्सला L लाईन P आणि Q या दोन डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करते। एवढा जो पार्ट आहे, एवढं जे स्टेटमेंट आहे, इफचं स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंट वरून आपल्याला लिहायचं असतं गिव्हन आणि त्याच्यानंतर देन पासून सुरू होणारं जे स्टेटमेंट आहे त्याच्यावरून आपल्याला लिहायचंय टू प्रूव्ह। टू प्रूव्ह म्हणजे तो जो पार्ट असेल तो पार्ट आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचा असतो। मग आपल्याला काय प्रूव्ह करून दाखवायचं आहे, देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन। म्हणजे ही जी पॅरलल लाईन आपण ट्रायंगलच्या एका साइडला काढलेली आहे ही लाईन या रिमेनिंग
AB साइडचे AP आणि PB हे दोन पार्ट्स आपल्याला मिळतात. मग या दोन पार्ट्सचा आपण रेशो घेतला AP/PB. हीच लाईन साइड AC ला Q पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. म्हणजे इथे साइड AC चे आपल्याला दोन पार्ट्स मिळाले AQ आणि QC. या दोन पार्ट्सचा रेशो झाला AQ/QC. आपल्याला दाखवायचं आहे की हे दोन्ही रेशोज जे आहेत हे दोन्ही रेशोज इक्वल आहेत. म्हणजे AP/PB आणि AQ/QC हे दोन रेशोज आहेत, हे दोन रेशोज इक्वल आहेत. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं. चला तर मग आधी आपण याचं हे जे स्टेटमेंट आहे याच्यावरून गिवन लिहूया. गिवन वगैरे बरेचदा मुलं काय करतात की थिअरम पाठ करतात. म्हणजे त्यांना समजा सांगितलं की हा मोस्ट इम्पॉर्टंट थिअरम आहे, हा पेपरमध्ये जास्त वेळा येऊन गेलेला आहे बोर्ड एक्झाममध्ये आणि येण्याची शक्यता आहे, की मग मुलं काय करतात नुसतं पाठ करतात. तर ते पाठांतर आपल्याला करायचं नाहीये, आपल्याला स्टेटमेंटवरून आणि फिगरवरून समजून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावरून गिवन लिहायचं. आता एवढं आपल्याला लक्षात आलं की इफ पासूनचं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटवरून आपल्याला गिवन लिहायचं आहे. बरोबर. मग आता स्टेटमेंट काय? लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल. बरोबर. म्हणजे आपण हा जो ट्रायंगल काढलेला आहे या ट्रायंगलच्या कोणत्या साइडला कोणती लाईन पॅरलल आहे हे आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे आपण इथे लिहूया इन ट्रायंगल ABC लाईन L is parallel to side BC. बघा स्टेटमेंटचा जो पहिला पार्ट आहे त्याच्यावरून आपण हे लिहिलं. काय स्टेटमेंट आहे? इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे ट्रायंगल मध्ये त्याच्या एका साइडला पॅरलल लाईन आहे हे आपण काढलं. बरोबर आहे. आता पुढे आहे इंटरसेक्ट्स रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. म्हणजे ही लाईन रिमेनिंग टू साइड्सला कोणत्या दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते ते आपल्याला दाखवायचं आहे. बरोबर. मग आता ते आपण इथे लिहूया. लाईन L इंटरसेक्ट्स साइड AB and side AC in point P and point Q रिस्पेक्टिवली. मी रिस्पेक्टिवली हा जो वर्ड आहे याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगते बघा. इथे तुम्ही दोन साइड्सची नावं लिहिलेली आहेत, साइड AB आणि साइड AC. बरोबर आहे. या दोन साइड्सना लाईन जी इंटरसेक्ट करते ती P आणि Q पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. मग जर इथे तुम्ही साइड AB आधी लिहिलेलं आहे तर साइड AB ला ती लाईन P पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते म्हणून P पॉइंट आपण आधी लिहिला. त्याच्यानंतर साइड AC, मग साइड AC लिहिलेलं आहे, मग साइड AC ला ती लाईन Q पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते म्हणून पॉइंट Q जो आहे तो आपण नंतर लिहिलाय. येतं लक्षात? म्हणून इथे आपण रिस्पेक्टिवली लिहिलो. समजतंय? मग लाईन L इंटरसेक्ट साइड AB and साइड AC in point P and point Q respectively. बरोबर. आता हे इंटरसेक्ट केल्यानंतर आपल्याला यांच्यामध्ये बिटवीननेस कसा मिळतो तो लिहायचा आहे. A dash P dash B and A dash Q dash C. बिटवीननेस म्हणजे काय? ते इंटरसेक्ट केल्यानंतर P पॉइंट जो आहे तो पॉइंट P is in between A and B.
म्हणजे आपल्याला लिहायचं आहे आता टू प्रूव्ह. मग मी आता इथे लिहिते टू प्रूव्ह. आपल्याला काय प्रूव्ह करायचं ते बघूया. देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन. आता हे जे दोन पार्ट झालेले आहेत AB चे आणि AC चे जे दोन पार्ट झाले आहेत, ह्याचे जे रेशो आहेत हे रेशोज इक्वल आहेत. म्हणजेच ती लाईन त्या दोन साइड्सना सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. म्हणजे आपण ते दोन रेशोज इक्वल इथे दाखवणार. AP upon PB is equal to AQ upon QC. AP upon PB is equal to AQ upon QC. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. आता लक्षात घ्या, आपण याच्या आधीच्या ज्या प्रॉपर्टीज बघितल्या आधीच्या व्हिडिओमध्ये, फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण दोन ट्रायंगल जर असतील तर त्यांच्या एरियाच्या रेशोच्या प्रॉपर्टीज बघितल्या, बरोबर ना. जर दोघांच्याही बेस आणि हाईट इक्वल असतील तर त्यांचे रेशोज कसे येतात, किंवा बेस इक्वल असेल तर त्यांचा एरियाचा रेशो हाईटच्या प्रपोर्शन मध्ये, जर त्यांचा हाईट इक्वल असेल तर एरियाचा रेशो बेसच्या प्रपोर्शन मध्ये. हे सगळं आपण बघितलं, बरोबर. मग त्याचा वापर करून आपल्याला याचं प्रूफ लिहायचे, बरोबर. म्हणजे इथे आपल्याकडे दोन ट्रायंगल्स असले पाहिजेत. आता इथे आपल्याला APQ आणि ABC हे दोन ट्रायंगल्स मिळत आहेत, बरोबर. पण फक्त या दोन ट्रायंगल्स वरून आपल्याला हे दोन रेशोज इक्वल दाखवता येत नाही. का नाही दाखवता येत? कारण बघा AP ही साइड या ट्रायंगलची आहे, पण त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये जो PB आहे तर PB ही कोणत्याही ट्रायंगलची साइड नाही आहे, बरोबर. म्हणजे ती साइड असणारा आपल्याला ट्रायंगल घ्यावा लागेल. तसंच या साइडला AQ ही APQ ट्रायंगलची साइड आपल्याला मिळते, पण QC ही कोणत्याही ट्रायंगलची साइड नाही आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला या फिगर मध्ये करावं लागेल कन्स्ट्रक्शन, कारण कन्स्ट्रक्शन केल्यानंतर आपल्याला इथे ट्रायंगल्स मिळतील, बरोबर. म्हणून आता इथे कन्स्ट्रक्शन करूया आपण. कन्स्ट्रक्शन सुद्धा असं पाठ करून ठेवायचं नाहीये की हा PPT आलं की याच्यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन आहे. आपल्याला कन्स्ट्रक्शनची गरज का पडते हे माहिती असेल तर तिथे आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे, हे आपल्याला आपोआप लक्षात राहतं. मग आता इथे आपण कन्स्ट्रक्शन लिहूया.
ए पी क्यू डी. मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की समजा पेपरमध्ये नाही पण ज्या वेळेला तुम्ही वहीमध्ये हे लिहून घेत असाल ना तर त्यावेळेला मी प्रत्येक जे काही थिअरम किंवा एखादं सम जर M2 चं सॉल्व करत असेल आणि त्याची फिगर जर मला असं वाटलं की कॉम्प्लिकेटेड आहे, जरा मुलांना थोडंसं सिंपल करून फिगर घेऊन समजावून सांगितलं तर त्यांना नीट समजेल म्हणून मी सेपरेट फिगर त्या एक्सप्लेनेशनसाठी बाजूला काढून दाखवत असते. तर तुमच्या वहीमध्ये सुद्धा त्या स्टेप्सच्या इथे ती फिगर जर तुम्ही काढून ठेवली तर तुम्ही ज्या वेळेला त्याची रिव्हिजन कराल तर रिव्हिजन करताना सुद्धा ते एक्सप्लेनेशन तुमच्या सहज डोळ्यासमोर येईल. बघा APQ आणि BPQ हे दोन ट्रायंगल्स आपण बघितले. आता या दोन ट्रायंगल्स मध्ये समजा मी हा जो Q व्हर्टेक्स आहे हा Q व्हर्टेक्स कॉमन घेतला आणि या Q व्हर्टेक्स वरून जर मी AP वरती हा परपेंडिक्युलर काढला, समजा मी QM हा परपेंडिक्युलर काढला बरोबर. मग आता APQ या ट्रायंगल मध्ये AP साइड वरती मी QM परपेंडिक्युलर काढला म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे AP हा आहे बेस आणि QM ही आहे हाईट. आता प्रश्न आला BPQ या ट्रायंगलचा. लक्षात घ्या फक्त BPQ ट्रायंगल जर मी बाजूला काढला तर तुमच्या लक्षात येईल की BPQ हा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल आहे. मग ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलची हाईट जी आहे एका साइडवरची ही आपण त्याच्या बाहेरच्या साइडला काढतो बरोबर ना. म्हणजे या ट्रायंगलच्या बाहेरच्या साइडला Q मधून परपेंडिक्युलर काढला की त्याची हाईट आली. म्हणजे BPQ या ट्रायंगलची सुद्धा आता Q या व्हर्टेक्स मधून या लाईन वरती आपण लाईन बाहेरचा जो पॉइंट आहे त्या पॉइंट मधून त्या लाईन वर आपण फक्त एकच परपेंडिक्युलर काढू शकतो. याचा अर्थ हा जो मी Q मधून M परपेंडिक्युलर QM काढलेला आहे तोच हा सुद्धा QM परपेंडिक्युलर आहे. म्हणजे APQ या ट्रायंगलची हाईट आणि BPQ या ट्रायंगलची हाईट दोन्ही ट्रायंगलची हाईट आहे QM बरोबर आहे. मग आता दोघांची हाईट सेम आली म्हणजे आपल्याला माहिती आहे की ट्रायंगलची जर हाईट सेम असेल तर त्यांचे एरियाज जे असतात ते त्यांच्या बेसच्या प्रपोर्शन मध्ये येतात बरोबर आहे. मग आता APQ ट्रायंगलचा बेस कुठला येणार आहे AP आणि BPQ या ट्रायंगलला सुद्धा PB या साइड वरतीच आपण परपेंडिक्युलर काढलेला आहे. आलं लक्षात. म्हणजे आपल्याला ट्रायंगलच्या एरियाचा रेशो AP/PB या रेशोच्या प्रपोर्शन मध्ये मिळते बरोबर. मग आता हे आपण लिहूया. इन ट्रायंगल APQ and triangle BPQ height is same. Therefore, area of triangle APQ upon area of triangle BPQ is equal to AP upon PB. आपल्याला माहिती आहे की हाईट जर सेम असेल तर त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसच्या प्रपोर्शन मध्ये येतो बरोबर. मग इथे आपण रिझल्ट लिहूया. एरियाज proportional to bases. दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे म्हणून त्यांचे एरिया जे आहे ते बेसच्या प्रपोर्शन मध्ये आहे बरोबर आहे. आता आपल्याला जसं AP/PB हा एक माहिती रेशो मिळवला तसं आता AQ/QC हा रेशो आपल्याला मिळवायचा आहे बरोबर. मग आता AQ/QC हा रेशो मिळवण्यासाठी आता आपल्याला कोणते ट्रायंगल घ्यावे लागतील बघा.
साइड वरती आपण P मधून इथून परपेंडिक्युलर काढला. मग बघा P या पॉइंट मधून आपण या QC साइड वरती फक्त एकच परपेंडिक्युलर काढू शकतो. म्हणजे जो या ट्रायंगल साठी PN परपेंडिक्युलर काढलेला आहे तोच PN या ट्रायंगल साठी सुद्धा आहे. म्हणजे पुन्हा आता या दोन्ही ट्रायंगल मध्ये हाईट सेम आहे. म्हणजे त्यांच्या एरिया जे आहेत ते त्यांच्या बेसच्या प्रोपोर्शन मध्ये येणार. म्हणजे इथे आता आपण लिहिणार इन ट्रायंगल APQ and triangle CPQ, height is same. Therefore, area of triangle APQ upon area of triangle CPQ is equal to AQ upon QC. इथे पुन्हा रिझन येणार एरियाज प्रोपोर्शनल टू बेसेस. Areas proportional to bases. बरोबर. म्हणजे आता दोन्ही ट्रायंगलच्या आपण एरियाचे इथे AP अपॉन PP हा रेशो इथे मिळाला आणि इथे आपल्याला AQ अपॉन QC हा रेशो मिळाला. आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही रेशोज इक्वल आले पाहिजे. मग आता हे दोन्ही रेशोज इक्वल यायला हवे असतील तर लक्षात ठेवायचं की ज्योमेट्री मध्ये ज्या वेळेला आपण इक्वल टू ची एक साइड लेफ्ट हँड साइड जर का आपण इक्वल दाखवली तर त्यांची राईट हँड साइड सुद्धा इक्वल होते. बरोबर. मी तुम्हाला एक सिंपल M1 च्या पद्धतीने दाखवते. सिंपल बघा 2 + 3 इज इक्वल टू 5 येतं आणि 1 + 4 इज इक्वल टू सुद्धा 5 येतं. बरोबर. मग या दोघांची राईट हँड साइड इक्वल आहे म्हणजे या दोघांची लेफ्ट हँड साइड सुद्धा इक्वल येणार. म्हणजे 2 + 3 इज इक्वल टू 1 + 4 असं आपण लिहू शकतो. बरोबर आहे ना. मग तसंच इथे आपल्याला AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC हे दाखवायचे. मग जर आपण या इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइड इक्वल दाखवल्या तर राईट हँड साइड सुद्धा इक्वल दाखवता येईल. मग आता आपण त्याच्या लेफ्ट हँड साइडचा विचार करूया. बघा आता इथे लेफ्ट हँड साइडला हा रेशो आहे APQ अपॉन BPQ आणि हा रेशो आहे APQ अपॉन CPQ. या दोन्ही रेशोचा न्यूमरेटर APQ आणि APQ सेम आहे. म्हणजे आता डिनॉमिनेटर मधले BPQ आणि CPQ हे दोन ट्रायंगल्स आपल्याला कसे इक्वल दाखवता येतील ते आपण बघूया. फिगर मध्ये बघूया आपण BPQ आणि CPQ हे ट्रायंगल्स कुठे आहेत. BPQ आणि CPQ म्हणजे असे आहेत बघा तुमचे ट्रायंगल. BPQ हा एक ट्रायंगल आहे आणि CPQ हा एक ट्रायंगल आहे. बरोबर. आता हे दोन ट्रायंगल्स जे डिनॉमिनेटर मध्ये आहेत ते आपल्याला इक्वल दाखवायचे. बरोबर. मग बघा या दोन्ही ट्रायंगलचा बेस PQ जो आहे तो बेस PQ कॉमन आहे. आता या बेस PQ वरची हाईट त्यांची कॉमन आहे का ते आपण बघूया. तर आपण इथे काय घेतलेले गिवन मध्ये लाईन L पॅरलल टू साइड BC आणि या लाईन L वरच PQ पॉइंट आहे. बरोबर ना. म्हणजे PQ पॅरलल टू PC आहे. म्हणजे जर PQ आणि PC हे दोन्ही पॅरलल आहेत तर दोन पॅरलल लाईन्स मधले डिस्टन्स सगळीकडे सेम असतं. बरोबर आहे. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत BPQ आणि CPQ हे दोन्ही ट्रायंगल्स दोन पॅरलल लाईन्स मध्ये आहेत म्हणून त्यांची हाईट सुद्धा सेम येणार. याचा अर्थ दोन्ही ट्रायंगलचा बेस PQ पण सेम झाला आणि ते ट्रायंगल्स पॅरलल लाईन्स मध्ये आहेत म्हणून त्यांची हाईट पण सेम आहे. मग बेस आणि हाईट दोन्ही ट्रायंगलचे दोन्ही इक्वल असतील तर ते दोन्ही ट्रायंगलचे एरियाज इक्वल येणार. मग हे आता आपण इथे लिहूया. नाउ
बरोबर. ट्रायंगल PPQ and triangle CPQ have seg PQ as common base. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलचा हा कॉमन बेस आहे, बरोबर. आता त्यांच्या हाईट बद्दल आपण लिहूया. हाईट बद्दल काय लिहिता येईल? these two triangles lie between two parallel lines PQ and BC. बघा इथे आपल्याकडे लाईन L आहे, पण लाईन L वरती P आणि Q पॉइंट्स आहेत ना, मग त्या लाईनचं नाव त्या लाईनवरचे कोणतेही पॉइंट्स घेऊन आपण लिहू शकतो. म्हणून जरी इथे लाईन L आहे तर मी तिथे लाईन L च्या ऐवजी लाईन PQ असं म्हटले. तुम्ही लाईन L असं म्हटलं तरी चालेल, PQ and BC. मग these two triangles lie between two parallel lines PQ and BC. Hence their height is same. बघा म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा आपण इथे बेस पण कॉमन आहे हे दाखवलं आणि दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे हे सुद्धा आपण दाखवलं, बरोबर. मग जर हाईट आणि बेस दोन्ही सेम असेल तर इथे येईल therefore area of triangle BPQ is equal to area of triangle CPQ. triangles with common base and common height. किंवा तुम्ही इथे असंही लिहू शकता. त्याचं रिझन लिहूया आपण. since B1 is equal to B2 and H1 is equal to H2, therefore area of triangle 1 is equal to area of triangle 2. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचं बेस आणि हाईट जर का इक्वल असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल 1 इज इक्वल टू येणार एरिया ऑफ ट्रायंगल 2. मग आता बघा BPQ आणि CPQ या दोन्ही ट्रायंगलचा एरिया आपण इक्वल दाखवले. मग आता न्यूमरेटर मधले ट्रायंगल्स आहेत ते सेम आहेत, डिनॉमिनेटर मध्ये जे आहेत त्यांचा एरिया पण सेम दाखवला. म्हणजे हे दोन्ही रेशोज आहेत, हे दोन्ही रेशोज इक्वल झाले. म्हणून मग आपण इथे लिहूया therefore area of triangle APQ upon area of triangle BPQ is equal to area of triangle APQ upon area of triangle CPQ. आता इथे आपल्याला रिझन द्यायचं की कोणत्या कोणत्या स्टेप्सच्या मदतीने आपण हे प्रूव्ह केलं. तर हे दोन रेशोज जे आहेत हे दोन रेशोज आपल्याकडे फर्स्ट आणि सेकंड पॉइंट मध्ये आहेत आणि फिफ्थ पॉइंट मध्ये आपल्याकडे PPQ आणि CPQ आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल फ्रॉम 1 2 and 5. म्हणजे या तीन पॉइंट्स पासून आपण हे इक्वल दाखवले. आणि जर का आता हे लेफ्ट हँड साइडचे दोन रेशोज इक्वल असतील तर राइट हँड साइडचे दोन रेशो सुद्धा इक्वल येणार. म्हणून मग आपण इथे लिहूया therefore AP upon PB is equal to AQ upon QC. पुन्हा याच्यासाठी रिझन द्यायला लागेल कोणत्या कोणत्या पॉइंट्स पासून. AP upon PB, AQ upon QC हे फर्स्ट आणि सेकंड पॉइंट मध्ये आहेत आणि त्यांची लेफ्ट हँड साइड आपण इथे 6 पॉइंट मध्ये इक्वल दाखवलेले आहे. म्हणजे इथे येणार फ्रॉम 1 2 and 6. बघा AP upon PB is equal to AQ upon QC आपल्याला मिळालं. म्हणजे जे टू प्रूव्ह आहे ते टू प्रूव्ह म्हणजे आपल्या प्रूफची आली लास्ट स्टेप.
इफच्या पुढचं इफ पासूनचं स्टेटमेंट म्हणजे त्यावरून गिवन लिहायचं, देन पासूनचं स्टेटमेंट म्हणजे त्याच्यावरून टू प्रूव्ह लिहायचं असतं. आणि त्याच्यामध्ये स्टेटमेंट न लिहिता आपण त्या स्टेटमेंटशी रिलेटेड जे फिगरला नावं दिलेली असतील तर त्याच्यावरून आपल्याला गिवन आणि टू प्रूव्ह लिहायचंय. कन्स्ट्रक्शनची गरज आहे की नाही हे आपण कशावरून ठरवलं की आपल्याला जर का त्यांचं बेस आणि हाईट हे हवंय, तर बेस आणि हाईट हवं असेल तर आपल्याकडे इथे तेवढे ट्रँगल नव्हते आधी कन्स्ट्रक्शनच्या आधी, मग ते ट्रँगल्स मिळायला हवे आहेत म्हणून आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलं. आले लक्षात? आणि हे सगळे स्टेप्स आहेत, सिंपल आहेत. स्टेप्स जेवढ्या महत्त्वाच्या तेवढेच त्या स्टेप्सच्या पुढे लिहिलेलं जे रिझन आहे ना ते रिझन सुद्धा महत्त्वाचं आहे. ते रिझनकडे निग्लेक्ट करायचं नाही, ते सगळं व्यवस्थित लिहायचं. येते लक्षात सगळ्यांना? चला आता आपण बघूया कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. कॉन्व्हर्स म्हणजे काय? तर तुम्हाला जे थिअरमचं स्टेटमेंट असतं ते थिअरमचं स्टेटमेंट रिव्हर्स असतं. रिव्हर्स असतं म्हणजे काय? तर थिअरममध्ये जे गिवन म्हणून असतं ते त्याच्या कॉन्व्हर्समध्ये तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं, म्हणजे ते टू प्रूव्हमध्ये असतं. आणि जे थिअरममध्ये तुम्ही प्रूव्ह करता, जे तुम्हाला तिथे टू प्रूव्ह असतं ते त्याच्या कॉन्व्हर्समध्ये तुम्हाला गिवन म्हणून असतं. येते लक्षात? आता हा जो कॉन्व्हर्स आहे, कॉन्व्हर्सचं स्टेटमेंट मी इथे लिहिलेलं आहे ते मी एक्सप्लेन करते, त्याची फिगर पण एक्सप्लेन करते, पण याचं प्रूफ तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, म्हणजे ते तुम्हाला परीक्षेला विचारणार नाहीये म्हणून मी ते आत्ता सध्या घेत नाहीये. पण ज्या वेळेला मी टेक्स्टबुकच्या बाहेरचे हॉट्सचे क्वेश्चन घेईन, कारण तुम्हाला क्वेश्चन नंबर 4-5 मध्ये जे क्वेश्चन येणार ना हे हॉट्सचे क्वेश्चन असणार. त्यामुळे त्याच्यासाठी आपण पुस्तकाच्या बाहेरच्या बऱ्याचशा गणितांची प्रॅक्टिस करून घेणार. मग त्यावेळेला मी हा ज्या कॉन्व्हर्सचा प्रूफ आहे ना ते कॉन्व्हर्सचं प्रूफ ॲज अ हॉट्स म्हणून घेणार. येते लक्षात? आता स्टेटमेंट बघूया आपण कॉन्व्हर्सचं काय आहे. इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो then the line is parallel to the third side. बघा आपण मगाशी काय केलं होतं की दोन रेशोज इक्वल आहेत म्हणजे ती लाईन त्या दोन साइडला ट्रायंगलच्या रिमेनिंग टू साइड्सला इक्वल प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते हे आपण बघितलं होतं. इथे ते गिवन मध्ये आहे इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो. म्हणजे आता जी एक लाईन आहे इथे बघा मी PQR ट्रायंगल काढलेला आहे, लाईन L काढली आहे जी या ट्रायंगलच्या PQ आणि PR या साइडला M आणि N या दोन पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करते. इथे त्यांनी म्हटलंय लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो. इफ च्या स्टेटमेंट मध्ये सेम रेशो आलेला आहे म्हणजे इथे PM/NQ आणि PN/NR हे दोन रेशोज इक्वल आहेत. आणि देनचं स्टेटमेंट आहे देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. म्हणजे याच्यामध्ये कॉन्व्हर्स मध्ये प्रूव्ह करून दाखवायचं असतं की लाईन MN ही किंवा लाईन L ही QR ला पॅरलल आहे. येते लक्षात? हे मी गिवन आणि टू प्रूव्हच्या फॉर्म मध्ये लिहित नाहीये, फक्त हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट आपण फिगर वरून लिहून घेऊया. इन ट्रायंगल PQR line L intersects side PQ and side PR in point M and point N respectively such that म्हणजे आपण काय दाखवलं की लाईन L जी आहे ती ट्रायंगल PQR च्या साइड PQ आणि साइड PR या दोन साइड्सना पॉइंट M आणि पॉइंट N या दोन पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करते आहे. सच दॅट PM/NQ
म्हणजे हे दोन रेशोज आपल्याकडे PM/NQ आणि PN/NR हे दोन रेशोज आपल्याकडे इक्वल आहेत. आपल्याला या फिगरवरून किंवा या थिअरम मध्ये ज्यावेळेला आपण प्रूफ लिहितो तेव्हा आपल्याला काय प्रूफ करायचं असतं? देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. म्हणजे लाईन L इज पॅरलल टू सेट QR. म्हणजे ही L लाईन आहे, ही L लाईन या QR साइडला पॅरलल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता मग या थिअरमचं महत्त्व काय आहे कॉन्व्हर्सचं, की जर का तुम्हाला याचा प्रूफ पेपरमध्ये येणार नाहीये तर या कॉन्व्हर्सचा वापर करून तुम्हाला सम सोडवायला येऊ शकतं. म्हणजे कसं की समजा PM, MQ, PN आणि NR या सगळ्यांच्या तुम्हाला ते व्हॅल्यूज देऊ शकतात आणि त्याच्यावरून लाईन L ही QR ला पॅरलल आहे का हे तुम्हाला विचारतात. मग त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं की आपल्याला माहिती आहे की दोन रेशोज इक्वल असतील तर लाईन पॅरलल असते, बरोबर ना. म्हणजे आपल्याला PM/NQ हा जो रेशो आहे या रेशो घ्यावा लागतो. PN/NR हा जो रेशो आहे हा रेशो पण आपल्याला लिहून घ्यावा लागतो आणि मग त्याला त्यांच्या स्मॉलेस्ट फॉर्म मध्ये आणावं लागतं डिवाइड करून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये. आणि जर ते दोन रेशोज इक्वल येत असतील तरच आपण लिहू शकतो बाय द कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम लाईन इज पॅरलल टू रिमेनिंग साइड. आणि जर का हे दोन रेशोज इक्वल येत नसतील तर ती लाईन त्या ट्रायंगलच्या रिमेनिंग साइडला पॅरलल नसते. येतं लक्षात? आपण याच्यानंतरचा जो प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू तर त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की या कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटीचा